नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वरळी डोम येथे दिव्याराज फाउंडेशनच्या वतीने विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात शेतकऱ्यांच्या मुलांसह तसेच मुंबई महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. योग दिनानिमित्त सर्वांनी एकत्र येऊन विविध योगासनांचा सराव केला आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाचं महत्त्व अधिक स्पष्ट झालं असून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग किती आवश्यक आहे यावर भर देण्यात आला. यापूर्वी झालेल्या पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर यंदाची नीट फेरपरीक्षा अत्यंत संवेदनशील मानली जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस आणि शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे कडक सुरक्षा नियोजन केले. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही देखरेख, कडक ओळखपत्र तपासणी आणि प्रवेशद्वारांवर सखोल सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकंही तैनात करण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केलं की परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यशवाडी येथील हनुमान मंदिर दुर्घटनेनंतर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत शिवेंद्र चैतन्य स्वामी यांनी बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचं आरोप स्पष्टपणे फेटाळलेत. या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आलंय. ट्रस्ट अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देताना कंत्राटदाराकडून कोणतीही स्पष्ट सुरक्षा सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान मंदिराच्या बांधकामात ठेकेदाराकडून विलंब झाल्याचं ट्रस्टने मान्य केलं असून संपूर्ण बांधकाम प्रक्रियेबाबत तपशिलावर चौकशीची गरज असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनीही उपस्थिती लावली. मात्र या सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते प्रणिती शिंदे यांच्या खास आणि आकर्षक लुकने. साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रणिती शिंदे यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेकदा साड्यांमध्ये पाहायला मिळतं. मात्र यावेळी त्यांनी आपल्या पारंपरिक आणि देखण्या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रणिती शिंदे यांनी मोरपिशी रंगाची आकर्षक काठपदराची साडी परिधान केली होती. त्यासोबतच गळ्यात आणि कानात सुवर्ण अलंकार परिधान करून त्यांनी आपल्या लुकला अधिक उठावदार बनवलं होतं. त्यांच्या या मोहक आणि पारंपरिक अवताराची सध्या सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने आज अखेर मुंबई ठाण्यात हजेरी लावली. रविवार असल्यामुळे शहरातील रस्त्यांवर तुलनेने शांतता पाहायला मिळाली असून वाहनांची वर्दळही कमी असल्याचं चित्र दिसतंय. सकाळपासून सुरू झालेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. हवेत गारवा निर्माण झाल्याने वातावरण आल्हाददायक झालं असून शहरात एक सुखद बदल जाणवतोय. दरम्यान या पावसामुळे काही ठिकाणी दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी सध्या तरी मुंबईकर पावसाच्या या आगमनाचा आनंद घेत असताना दिसतात. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढताना दिसत होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत होता. मात्र आज बुलियन मार्केटमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरात काहीसा बदल झालाय. सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली असून चांदीच्या दरातही चढ उतार पाहायला मिळालेत. तर आजचे दर पाहूयात. 24 कॅरेट सोनं 10 ग्राम 1,47,280, 22 कॅरेट सोनं 10 ग्रॅम 1,35,007 रुपये, तर चांदी 1 किलो 2,33,410 रुपयांवर आहे. अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण करणारी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही लोकप्रिय मालिका आता नव्या डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. ही मालिका मराठी वारसा या लोकप्रिय YouTube वाहिनीवर पाहता येणार आहे. फुले दाम्पत्यांनी समाज परिवर्तनासाठी दिलेला संघर्ष, शिक्षणाची क्रांती आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं, ही मालिका केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही तर सामाजिक जाणीव जागवणारी आणि प्रेरणा देणारी एक चळवळ आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आशय सादरीकरणाला अधिक व्यापक संधी मिळते आणि कथा प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवता येतं. ते पुढे म्हणाले की या मालिकेचा डिजिटल प्रवास अनेक निर्मात्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. या उपक्रमाला विविध स्तरांवरून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बातमीपत्रात वेळ झाली येथे थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.